आणि आता पाहूया झटपट बातम्या। ऐन दिवाळीच्या वातावरणात कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 4 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी आलेत। उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा खूप नाराज आहेत। बंडातील 40 पैकी 39 जणांना तिकीट दिलं, त्यामुळे मला ही उमेदवारी मिळेल असा विश्वास होता, पण जिल्ह्यातील गटबाजीमुळे माझं तिकीट कापलं, असा आरोप शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला। सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पक्षात बंडखोरी झाल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि माकपा आमने सामने आलेत। माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम यांनी बंडखोरी करत सोलापूर शहर मध्यमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हिंगोलीच्या वसमत विधानसभेत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी मिळाली आहे, परंतु भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीत बंडखोरी केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा मतदारसंघातून रवी राणांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली। तुषार भारती यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र आपली ही बंडखोरी नसून मैत्रीपूर्ण लढत असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादीचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी 15 नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे सोलापुरात अजितदादांना मोठा धक्का बसलाय। हिंगोलीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। कार्यकर्त्यांना शब्द दिला, आता काहीही झालं तरी अर्ज मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतली। जालन्यातील घनसावंगीची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे भाजप नेते सतीश घाटगेंनी बंडखोरी केली। दरम्यान भाजपनं मनधरणी केली तरी आता माघार घेणार नाही असा इशारा घाटगेंनी दिला। अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली। बाहेरील उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे बंड करून तटस्थ राहण्याची भूमिका अजय लांजेवार यांनी घेतली। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाली। ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक शिवसैनिक नाराज झाले। खरातांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते संतोष तायडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीत काही प्रमाणात बंड झाले, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांना सोबत पुढे नेऊ, मात्र महायुतीत प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुतीवर हल्लाबोल केला। श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुतेंऐवजी विक्रम पाचपुतेंनी उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आणि भाजपच्या एबी फॉर्ममध्ये प्रतिभा आणि विक्रम पाचपुते या दोघांची नावं असल्याचं समोर आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेचं आयोजन धुळ्यामध्ये करण्यात आलं। 8 नोव्हेंबरला ही सभा पार पडणार आहे। बीडच्या धारूरमध्ये अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांना प्रचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रचारापासून रोखणाऱ्या 10 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। सांगली आणि तासगाव कवठे महाकाळमध्ये एकापेक्षा जास्त सारख्या नावाचे अनेक उमेदवार असल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय। रोहित पाटील या नावानं आणखी 3 उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। बेलापुरात सारख्याच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजप उमेदवार मंदा विजय म्हात्रे यांच्या विरोधात मंदा संजय म्हात्रे नावाच्या महिलेनं अपक्ष अर्ज दाखल केला। सावंतवाडीमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावरती अज्ञात इसमाकडून हल्ला करण्यात आला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। चिखली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 2 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत। राहुल बोंद्रे यांच्या विरोधात राहुल बोंद्रे मैदानात उतरल्यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडणार आहे। पुण्यात पर्वती विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे 3 उमेदवार असल्यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडणार आहे। अश्विनी कदम नाव असलेल्या तिघींनी फॉर्म भरल्यामुळे गोंधळ आहे। चंद्रपूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहल रामटेके यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला। अर्ज रद्द होताच स्नेहल रामटेके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। जळगावात अर्जाच्या छाननीत 37 उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरलेत। एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरलेला नाही। कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी मिळून 11,03,82,000 रुपये इतकी मालमत्ता आहे आणि त्यांच्यावर 38 गुन्हे प्रलंबित आहेत। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी खासदार निलेश राणेंनी 32,75,00,000 रुपये संपत्ती नमूद केली।
त्यांच्यावर 10 फौजदारी खटले दाखल आहेत. पाचोरा भडगाव मतदारसंघात उमेदवारांमध्ये वाद पेटलाय. महायुतीचे उमेदवार किशोर पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांचे एकमेकांवरती त्यांनी आरोप केले. किशोर पाटील यांनीच सारख्या नावाचे उमेदवार उभे केल्याचा आरोप करण्यात आलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला. तर रवी राजा यांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद देण्यात आलंय. भाजपात प्रवेश होताच रवी राजांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेस कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरेंचे आभार, पण भाजपचा नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार. महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. सीएम भाजपचाच हे वक्तव्य कुठल्या दबावातून केलं? भाजपला राज्यात 50 जागाही मिळणार नाहीत. पुढच्या दिवाळीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. महायुतीतील बंडखोरी थांबवली आहे, 2 दिवसात प्रत्यय येईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आगामी काळात भाजपात अनेक पक्षप्रवेश होतील असंही फडणवीस म्हणाले. मलिकांबाबत शेलारांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांची हातमिळवणी केली. महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागले तसा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल केलं. आंबेडकरांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. यानंतर एक मोठी बातमी येते. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस संपवायची असेल तर ते मला अर्ज मागे घेण्याची विनंती करतील असं काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी म्हटलंय. मी कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याचा शब्द दिलाय. मी आता शब्द मागे घेणार नाही असं भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भाऊ मला सांगा, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली, आपण बंडखोरी केली आहे महाविकास आघाडीमध्ये आणि उमेदवारी अर्ज भरला आहे. वरिष्ठांचे जर पक्षाचे आदेश आले तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार का? बंडखोरी करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आणि 3 पक्षाची ही आघाडी, 3 जागा तिघाला द्यायलाच पाहिजे होत्या. काँग्रेसवर हा अन्याय आहे म्हणून कार्यकर्त्याची मिटिंग घेतली आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी संघटित राहावं, एकजूट राहावं म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी उभा आहे. पक्षाने जर आता अखेरच्या दिवशीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली तर काय असते तुमची अखेरची भूमिका? नेत्यांनी विनंती, या जिल्ह्यातून काँग्रेस संपवायची असेल तर ते विनंती करतील आणि काँग्रेसचं संघटन करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय आणि त्यानुसार मी या ठिकाणी उभा आहे. मग आता उमेदवारी मागे नाही का, काय समजायचं? एकदा सगळ्यांना माहिती आहे की भाऊ पाटलांनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हे हिंगोली विधानसभा मतदारसंघ नाही, जिल्ह्यात माहिती आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी माझ्याकडून शब्द घेतला आणि तो शब्द माझा गेला. माझं शब्दाचं, पक्षाहीपेक्षा माझं शब्दाचं राजकारण आहे आणि त्याच्यामुळं आता उमेदवारी मागं घेणे नाही, कारण मला एवढ्या लोकांना विचारायला लागेल. त्यामुळे उमेदवारी अजिबात मागं घेणे नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता लोकांना मी शब्द दिलाय आणि आता ही उमेदवारी मागे नाही असा निर्वाणीचा पवित्रा जो आहे तो काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतला आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. पुन्हा पाहूयात झटपट बातम्या. महाविकास आघाडीत काही प्रमाणात बंड झाले, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून त्यांना सोबत पुढे नेऊ. मात्र महायुतीत प्रचंड गोंधळाचं वातावरण असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुतीवर हल्लाबोल केला. अन्यायातून आणि दादागिरीतून मला मराठा समाजाला मोकळं करायचंय. मी लढणार, माघार घेणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सावंतवाडीतील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरात पहाटेच्या सुमारास दीपक केसरकर नतमस्तक झाले. यावेळी काकड आरतीच्या वेळी राजन तेली आणि दीपक केसरकर एकत्र दिसले. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा मनसे आमदार राजू पाटलांनी व्यक्त केली आणि फडणवीसांना आम्ही पाठिंबा देणार असंही पाटील यांनी म्हटलं. नवी मुंबईत शिवसैनिकांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केलं. विजय चौगुलेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
आनंद दिघेंबाबत गणेश नाईकांनी चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप चौगुल यांनी केला. राहुल गांधी हे नागपुरातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. 6 नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात ते सहभागी होणार आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना पुण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज त्यांची अँजिओग्राफी होणार असून पुढील 4 ते 5 दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. जळगावात प्रचाराला जात असल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीनंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.